जे आरोपी जे मारणाऱ्याला मदत केली, कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही. ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा. तो त्या खोलीत कसा गेला, बंद होती ती, आणि बंद होती खोलीतून बाहेर कशी आली, तिथं कॅमेरे आहेत, ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली. आज जिथं राहत होती माझी मुलगी ते, आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली, ड्रायव्हर होता का कुणी, म्हणजे काहीच नाही. मुंडे साहेबांसारखं डायरेक्ट ट्रॉलीवर. मग हे काय प्रकारे? ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची. बरं, तिथं कुणीही माणूस नाही. आम्ही विनंती केली, आमचे नातेवाईक जे जमले होते ते, त्या आरोपीचे एकही नातेवाईक नाही. आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागावाई तर त्यांना बोललो असतो, थांबला असतात. हे काही विषयच होत नव्हता. आम्हाला कळलं असती सत्यता, तर सत्यता नाही. आणि माझी मुलगी अशी करणार नाही, मी ठाम सांगतो. त्याच्यामुळं त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावा. काय तुम्हाला लावता येईल ते करा. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही, अशी माझी कळकळीची विनंती. वैद्यकीय फील्डमध्ये काम करत होती ती आत्महत्या करू शकतात. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतः थोडी स्ट्रॉंग असते. हो. आणि तुम्हाला या अगोदर तिने काय सांगितलं होतं का? विशेष हे सगळा प्रकार घडत असताना तुमचा संशय काय काय आहे का? तर तुम्हाला घटना कळली कधी आणि त्या ठिकाणी काय संशयास्पद वाटलं की ज्यावरती तुम्हाला विश्वास ठेवू शकत? मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती. कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत, पीएम रूम मध्ये गेलेलो आहे. इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली. ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने. ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना, आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं ऊन किंवा मार्क दिसल्या. मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? त्या मार्कावर आमचा एक संशय आहे. पीएम आमचं इन कॅमेरा केलाय, ते मोहिते साहेब होते इंचार्ज, त्यांनी त्यावेळेस आम्हाला लिहिलं. पण आज बी त्यांनी जे एखादं पालक आहे त्यांना घ्यायला पाहिजे, त्यांची सही घ्यायला पाहिजे. ते काय केलं, त्याच्यावर वॉच पाहिजे बाबा, रोजची रोज आम्ही दिलंय असं, अशी विनंती आहे. या सीसीटीव्ही फुटेजची जी मागणी केली तुम्ही, ती सीसीटीव्ही फुटेज कोणतं आहे? आणि जे तुम्ही म्हणताय की हँगिंग केल्यानंतर खाली उतरण्याचा विषय किंवा एका व्यक्तीने तिथून आणण्याचा, नेमकी तुम्हाला संशय काय काय आहे? संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची असती, तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे. त्यांना विचारा. आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहेच, केलीच नाही. तिला मारल्याबरोबर